गडकरीबद्दल नो डाऊट त्यांचे आहे कामं, पण मला असं वाटते की त्यांनी थोडंसं बाहेर येऊन लोकांसोबत संवाद साधला पाहिजे की त्यांना लोक भेटायला जातात तर त्यांचे पहिले बॉडीगार्डच समोर येतात, ते डायरेक्टली जाऊन त्यांच्यासमोर आपले प्रश्न नाही मांडू शकत। राष्ट्रीय ओबीसी महासंघ महिला शहर अध्यक्ष रुतिका ताई डाफ के 3 अप्रैल 2024 को धूमधाम से जन्म दिवस उनके निवास स्थान पर मनाया गया। इस अवसर पर लोकसभा नागपुर के लोकप्रिय जुझारू मिलनसार प्रत्याशी कांग्रेस पार्टी के सक्रिय नेता विकास ठाकरे शामिल हुए और ओबीसी महासंघ के महिला अध्यक्ष रुतिका ताई डाफ को जन्म दिवस पर बधाइयां और शुभकामनाएं दी। साथ ही साथ कार्यक्रम में नागपुर के समस्त नगरवासियों को लोकसभा चुनाव 2024 में विकास ठाकरे कांग्रेस प्रत्याशी को प्रचंड बहुमत से विजयी बनाने हेतु अपील भी की। उन्होंने बताया कि दुख सुख और गरीबों और व्यापारियों का मददगार विकास ठाकरे हैं। विकास ठाकरे जी नागपुर शहर में विकास की गंगा बहाएंगे। समस्त नागरिक विकास ठाकरे जी को वोट देकर बहुमत से विजयी बनाएंगे। बता दें कि लोकसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी के मंत्री नितिन गडकरी के खिलाफ चुनाव लड़ रहे हैं। विकास ठाकरे ने नितिन गडकरी को खुलेआम चुनौती देते हुए कहा कि मतदार स्वतंत्र हैं और वह विकास चाहती हैं। महाविकास आघाडीला सपोर्ट करायला पाहिजे, कारण तुम्ही जे तळागाळातले कार्यकर्ता आहे किंवा लोकल जे लोक आहे त्यांचे प्रश्न सोडवणारे आमचे विकास भाऊच आहे। त्यांनी आतापर्यंत जेवढे ते आमदार असून सुद्धा ते नगरसेवकासारखे काम करतात। तुमचं गटरचं पाणी खराब, म्हणजे गटर खराब आहे, पुढे पाणी भरलं गेलं, ते स्वतः जाऊन तिथे बघतात आणि स्वतः जाऊन तिथे सगळ्या गोष्टीची शहानिशा करतात आणि मला असं वाटते की येतील, माझा पूर्ण कॉन्फिडन्स आहे, कारण ते प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी त्यांचे कामं केलेले आहे। गडकरीबद्दल नो डाऊट त्यांचे आहे कामं, पण मला असं वाटते की त्यांनी थोडंसं बाहेर येऊन लोकांसोबत संवाद साधला पाहिजे की त्यांना लोक भेटायला जातात तर त्यांचे पहिले बॉडीगार्डच समोर येतात, ते डायरेक्टली जाऊन त्यांच्यासमोर आपले प्रश्न नाही मांडू शकत। तर मला असं वाटते की कुठेतरी आता थोडंसं त्यांचा प्रभाव कमी झालेला आहे आणि ते स्वतः आता प्रचाराला लागलेले आहे। ते एकदा त्यांनी म्हटलं की प्रचार नाही करणार, पण ते स्वतः प्रचाराला आता उतरले आहे। मी सगळ्यांना सांगू इच्छिते 19 एप्रिलला इलेक्शन आहे, तर मला असं वाटते विकास भाऊलाच वोट करायला पाहिजे, कारण ते तळागाळात गरिबांसाठी आणि सामान्य माणसांसाठी कामं करतात आणि संविधान जर वाचवायचं असेल तर तुम्हाला काँग्रेसला आणणं जरुरी आहे।